कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील कथित अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, अनधिकृत शाळा, महामार्गालगतचे बेकायदेशीर दारू विक्री व्यवसाय तसेच कोल्हारे ग्रामपंचायत परिसरातील गावठी दारू विक्री बंद करावी व ग्रामपंचायत प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी आता थेट जिल्हा प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासकपदी माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य महेश सुरेश विर्ले यांची नियमबाह्य पद्धतीने नेमणूक करून 2 पदावर एक व्यक्ती कारभार पाहत असून जिल्हा प्रशासनाने जणू भ्रष्टाचार करण्याची खुली सूट दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान अशा विविध 12 मागण्यांसाठी विजय हजारे यांनी आज अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण व आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेरा पोलिसांनी विजय हजारे यांना नोटीस बजावत आंदोलनासंदर्भात माहिती दिली असून त्यांच्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे हटवण्याची मागणी त्यांनी केली असून माथेरान, नेरळ, कर्जत राज्यमार्गालगत उभारण्यात आलेले बेकायदेशीर व्यवसाय, फलक आणि अतिक्रमणावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कोल्हारे परिसरातील कथित अनधिकृत शाळेची चौकशी, महामार्गालगत सुरू असलेली नियमबाह्य दुकाने बंद करणे, अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची चौकशी करणे, कोल्हारे येथील बहिरीदेव देवस्थान जागेची खरेदी विक्रीची चौकशी करून कारवाई करणे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासोबतच हुतात्मा स्मारक आणि महापुरुषांच्या स्मारकांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय. स्मारकाच्या सन्मानाशी तडजोड होत असल्याचा आरोप करत अशा ठिकाणावरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांच्यावरही विजय हजारे यांनी अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ग्रामपंचायत प्रशासनातील कामकाज, विकास निधी आणि विविध मंजुरी प्रक्रियेबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनामुळे स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून ग्रामपंचायत स्तरावरील वाद आता थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचलाय. विजय हजारे यांच्या आंदोलनामुळे पुढील काही दिवसात कोल्हारे आणि कर्जत तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.